प्रामाणिकतेने भगवंताला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्तमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मासिक पंधरवाडी ही चर्चा बैठक एका भगवंताची सुरू आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमान उपस्थित आहेत. बाबांना सुद्धा माझा प्रणाम. ज्यांनी आपल्याला अंधश्रद्धा वाईट प्रश्नातून मुक्त करून देणारे असे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना सुद्धा माझा प्रणाम. बाबाच्या सहकार्याला बरोबरी साथ देणाऱ्या आई बाबांना सुद्धा उपस्थित आहे. आईने सुद्धा माझा प्रणाम. परमपूज्य परमात्मा येथे मंडळाचे संचालक मान्य श्री तापेसजी वैद्य साहेब आणि आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मान्य श्री तापेसजी वैद्य साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे उपस्थित वाली बसलेजी परातेजी पंचपदेजी वाणीजी आणि समोरील बसलेले सर्व सेवक सेवकींना बालमित्र बालसेवक या सर्वांना माझा एकसाथ नमस्कार. पहा, चर्चा बैठक म्हणजे 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि जीवनात आलेले अनुभव या माध्यमातून ही चर्चा बैठक सुरू असते. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी पहा और रात्री कष्ट करून पहा आपले चंदनासारखे देश झुलवले आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या परिवारात एवढे काही भूतार्जी होते आणि दुःख होते की त्यांच्या घरी शिजलेला अन्न सुद्धा गोड लागत नव्हतं. आणि पहा, महान त्यागी बाबा जुमदेवजी एक शोधाशोध केला आणि पहा त्यांना एक संन्यासी मिळाला. वेळ कमी आहे आणि त्या संन्यासाकडून त्यांनी पहा छानबीन केली, पूर्ण लिहून घेतलं आणि त्यावेळेस या मार्गाला सुरुवात केली. परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजीचे विचार खूप सुंदर होते. महान त्यागी बाबा जुमदेवजी ज्यावेळेस हे जुनं हातात घेतली ते कुठेही डगमगले नाही. पण आज आपण सेवक मार्गात आल्यावरही आपण कुठेतरी डगमगतो. हे आमचे अनुभव आहे. मार्गात आल्यावरही सेवक एखाद्या सेवकाने त्याला गुमराह केला बापवाला म्हणा किंवा आजार कुठल्या तरी तर आपण लवकर गुमराह होतो. परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजीचे विचार त्याला खूप कठोर होते. एकीकडे गेले तर वीर आणि दुसरीकडे गेले तर खाई आणि अर्धावर सोडता येत नाही. या म्हणीप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जीवाची पर्वा न केली. कारण की त्यांच्या परिवारात सुद्धा दुःख आले आणि बाबाची परीक्षा सुद्धा झाली. त्या परीक्षेत सुद्धा ते पास झाले आणि पहा एवढा मोठा सातत्याने त्याने एका भगवंताची कृपा खेळोपाडी जाऊन भगवंताला विनंती केली की माझे दुःख दूर झाले, एवढं काही नवल झालं नाही, अजून माझ्यासारखे कितीतरी या जगामध्ये पीडित लोक आहेत. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी खेळोपाडी जाऊन स्वतःच्या पैशाने कोणाकडून 5 पैसे घेतले नाही. स्वतःचा खर्च स्वतःच्या खिशातून करत होते आणि त्यांची परिस्थिती खूप बिकट होती. आज महान त्यागी बाबा जुमदेवजींना नोकरी सुद्धा लागली, ठेकेदारी सुद्धा केली. परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजींना जिथे जिथे बैमानी वाटली तिथून त्यांनी कामं सोडून दिली. आणि खरोखर आज बाबाचे ध्येय एवढे मजबूत होते आणि सातत्याने सुरू ठेवली आणि खेळोपाडी जाऊन सगळी सेवकाला तकलीफ होत आहे म्हणून गावोगावी मार्गदर्शक सुद्धा दिले आणि चर्चा बैठक सुद्धा लावून सुद्धा दिली. आपल्याला चर्चा बैठकीत गेल्यावर काय मिळतं? काहीच नाही मिळत. परंतु चर्चा बैठकीत गेल्यावर एक ज्ञान मिळते. ज्ञान वस्तू ही अशी काही कोणत्या बाजारात तुमच्या दुकानात मिळत नाही. ही फक्त आपल्याला या चर्चा बैठकीच्या माध्यमातून मिळत असते. कारण की आपली सोच असते की आपला मुलगा आपण पहिल्या वर्गात न टाकताना आपण आता
शाळेमध्ये पैसे देऊन आपण खर्च करून त्यांनी शाळेत टाकतो, कारण की आपली सोच असते की माझा मुलगा काहीतरी समोर बनायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, कोणता तरी जॉबच लागायला पाहिजे, ही आपली सोच आहे. त्याचप्रमाणे महादेवी बाबा जिंदगीची सुद्धा सोच होती की माझा सेवक कुठेही अडाणी राहायला नाही पाहिजे. त्याकरता ही एक मानव धर्माची शाळा सुद्धा आपल्याला लावून दिली आहे. परंतु आपण सेवक कुठेतरी या नियमाला विसरत असतो. आपण खेळोपाडी आपली चर्चा बैठक असते, त्या चर्चा बैठकीला आपण जात नाही आणि आम्ही मार्गदर्शक वेळोवेळी सर्व सेवकाला सजशन देत असतो की तुम्ही चर्चा बैठकीत या. आपण चर्चा बैठकीत आपण कधी कधी जात नाही. आपण म्हणून देतो की जाण्याने बेटा हा मुलगा गेलाय, परंतु असं केलेलं होत नाही. चर्चा बैठकीत केल्याने काय होतं हा तुम्हाला सांगतो. एक सेवक, एक सेविका आणि एक मुलगी होती. मुलगी शिकत होती, मुलगी हुशार होती आणि त्या मुलीला त्या चर्चा बैठकीचं महत्व पूर्ण कळलं, परंतु तिच्या आई वडिलांना त्या चर्चा बैठकीचं महत्व कळलं नाही आणि ते आपल्या शेतातच जायचे आणि कसं तरी शाकभाजीचा धंदा करायची. पहा, त्या मुलीला चर्चा बैठकीत नेहमीच चर्चा बैठक सोडत नव्हती आणि त्या मुलीला अनुभव सुद्धा आला चर्चा बैठकीत गेल्याने काय होते. आणि पहा, तिची माय म्हणजे भाजीचा धंदा करायची आणि शेत होतं तिच्याकडे, तिच्या शेतात समार होतं आणि दुसऱ्याच्या गावाला समार होता. ती पायदळ गेली आपल्या मुलीला घेऊन आणि तिने दुसऱ्याच्या शेतातला समार उपाडला. म्हणजे चोरी करणं झाला का? झालं ना. आणि आपल्या मार्गात काय सत्य, मर्यादा आणि प्रेम बाबाने काय दिलं आपल्याला, शिकवण कशी दिली. परंतु त्या बाईची मती आज आपल्याच्या समोर वाचन म्हणून आपण दुसऱ्याच्या समोर आणून घ्यायचा, धंदा करून घ्यायचा सारखासाठी. परंतु त्या मुलीला समजत होतं की चर्चा बैठकीत आपण जातो आणि चांगले चांगले सुंदरसे अनुभव मिळते. आज इथे सगळे बसण्याचा अनुभव आपल्याला आहे. आणि पाहता मुलीने आईला वारंवार म्हणायची, आई म्हणे आपली चोरी होऊन राहिली, आपण चोरी करून राहिलो, समाराची दुसऱ्या वावराला समारा उठून राहिलो. आणि ते तिला लहान असल्यामुळे जाऊ दफताव करायची. आता आईचे ते वाक्य माहिती नाही, मग काय काय बोलतात मुलीला काय नाही. ते नाना प्रकारची त्या मुलीला भरली आणि तिला मारी म्हणून तिला दफतावलं. आणि त्यावेळेस ती लहान असल्यामुळे ते तिचा मन हलकं झालं आणि तिला वाटत होतं की आपण मर्यादाच्या बाहेर जात आहोत. परंतु झालं काय, त्यावेळेस तिने समार उचलला आणि ते टोपला घेऊन त्यावेळेस ती आई आणि ती मुलगी निघाली आणि ते वारंवार म्हणायची, आई आपल्या मार्गात चालत नाही. आणि त्यावेळेस ते निघली तर त्या आईच्या त्यावेळेस रोडावर तिच्या असं पोट दुखून आलं की ते गट्टा कसा तरी ते त्या घरावरही घेऊन गेली. आणि तिला असं वाटलं की आता माझा पोट दुखून राहिला, मी डॉक्टरच्या कडे जायला पाहिजे आणि इंजेक्शन घ्यायला पाहिजे. आणि ती डॉक्टरकडे गेली, परंतु तिचा पोट दुखणं थांबलं नाही. काही काही उपाय केले तिने 2 दिवस, परंतु तिचा पोट दुखत होता. आणि मुलगी वारंवार सांगत होती, आई आपल्या हाताने चूक झाली आहे, आपण मार्गदर्शकाच्या घराकडे गेला पाहिजे. परंतु ते तिला चुपचाप ठेवायची आणि धाव धपकाव करायची. आणि तिच्या आखरी वेदना सहन नाही झाल्या तर आखरी मुलीचे शब्द तिने ऐकले, परंतु मी जातो म्हणे, परंतु तू येऊ नको. मी मार्गदर्शकाच्या घराकडे जातो, पण तू येऊ नको. काहून नको येऊ? कारण की मुलगी चूक लपवणार नाही. ठीक आहे म्हणे, तू जा म्हणे आई म्हणे, परंतु तू घरीच राह, तू आधीच तर मी तुला कणपटल्याशिवाय सोडणार नाही. बरं ठीक आहे म्हणे. परंतु त्या मुलीला कळत होतं मार्गाची रूपरेषा कळली, कारण की जो मी सेवा चर्चा बैठकीत येणार नाही तोपर्यंत या मानव धर्माच्या आपल्याला अनुभव सुद्धा येणार नाही. आणि खरोखर ती मार्गदर्शकाच्या घरी गेली आणि तिने आपली व्यथा सांगितली. आणि हे मुलगी मोठी हुशार, ते मुलगी लपत छपत कशी तरी त्या मार्गदर्शकाच्या घरावर गेली आणि खिडकीशी अशी डोकावून पाहत होती की माझी आई हे वाक्य फुलवते का नाही फुलवत. आणि खरंच तिच्या आईने ते वाक्य फुलवले नाही. आणि या मुलीने सगळं ऐकलं आणि ते व्यथा सांगू लागली. मी डॉक्टरकडे गेली, हे गेली, ते गेली, ते उपाय करून पाहिलं, परंतु माझा पोट आराम होऊन नाही राहिला. मार्गदर्शक म्हणते चुकी काहीतरी असेल ना, नाही ते म्हणते चुकी नाही, म्हणते बस हे तुम्हाला सांगितलं हे एवढीच चुकी आहे. आणि त्यावेळेस त्या मार्गदर्शकाची लक्ष पडली त्या मुलीकडे, ते डोकावून पाहिजे होते, कोण आहे म्हणून तिकडं. आणि
आणि त्यावेळेस त्या मुलीने पुन्हा रागून पाहिला आणि त्यांनी बोलवलं, ये इकडं. त्यावेळेस ती अशी तावलं तीव्रने पाहायला बघली त्या आईकडे, मुलीकडे. हे खायला तरी आली म्हणत असत मनातल्या मनात. आणि त्यावेळेस त्या मुलीने सगळे वाक्य ऐकले होते आईचे, कारण की तिने चुकी लपवली होती. आणि त्यावेळेस त्या मुलीने चुकी खोडली आईची. काकाजी म्हणे, जे काही वाक्य केले म्हणे, माझ्या आईने दुसऱ्याच्या वावरातला सुद्धा समाज चोरून आणला म्हणे, आणि त्या दिवसापासून या आईचे पोट दुखणं चालू झाले. आणि त्यावेळेस तो मार्गदर्शक तिचा थोडासा चिडल्यासारखा झाला. बाई म्हणे, तुझी चुकी नाही का? तुने चुकी सोडवली का आतावरी? म्हणते, नाही जेवते, माझी चुकी झालेली म्हणते. मग का चुकी लपवून बसली आहे? कर्म करणारे आपण आहोत आणि त्या मार्गदर्शकाला जाऊन विचारतो, कर्म आपण करतो. आज मोठा पहा, एक मुलगी आहे, 3 मुली आहे. आम्ही गेलो होतो यांच्या गावात, लाखांदूरच्या साहेब आम्ही सांगितलं, आमचे वैद्य साहेब, आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो. 12% मुली आहेत आणि कितीतरी पैशाने बर्बाद झाले. मला वाटतं त्यांच्यापेक्षा आता काही ना काही याला थोडंसं आराम आहे. म्हणजे बसले आहे, टीचर आहे. त्यावेळेस ते काळीने चालू होते, आता बिगर काळीने चालत आहे. म्हणजे मंडळामध्ये किती शक्ती आहे. मंडळ हा व्यक्तिगत नाही, एक शक्तिगत आहे. आणि आज मंडळ ती धुरा चालवत आहे बाबाने दिलेले आदेश मंडळाचे. आज कितीतरी सेवक एकामेका सेवकाला गुंगा करतात, परंतु आपण कोणी काही म्हणे, परंतु मंडळाची धुरा सोडायची नाही. म्हणून वेळ का होईना 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाचे काटेकोरपणाने पालन करा. मी करीन. आता आपल्या एका बाईने चांगलं सुंदरसा अनुभव दिला, बाबाच्या हयातीचा अनुभव दिला. आणि खरं आहे, आज कितीतरी पेढ्याचे डबे येते आहेत, ते खायसाठी आहेत म्हणजे नवसच झालं ना. आज आपण स्वयंपाकाला लावली होती आणि बाबाने सांगितलं का आपल्याला, आता तुम्ही अनुभव आहे का त्या बाईच्या तोंडातून? तरी आहे ना. तरी पण आपले जुने विचार, आपण म्हणतो जुनी पूजा आणि जुने विचार, तरी आपल्या मनातून अजून काही गेलं नाही. म्हणून सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली आपल्याला बाबांनी. काय मागितलं? काही मागितले नाही हो. जिकडे तिकडे कीर्ती वाढली तुझ्याच नावाची, सत्य मर्यादा प्रेमाने वागाल तर कमी नाही तुम्हाला कसे. आणि एवढे बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो. आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्व परमपूज्य परमात्मा आहे सेवक मंडळाच्या वतीने, सर्व सेवक सेवकेच्या वतीने या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार.